पैसे आलो आहे. कळलं नाही गेले की गुंडार उन्हातूनच आले म्हणून खूप वाढला आहे. बरं का तुम्ही पहिले फ्रेश होऊन जातो. बरं आहे का तुमचा? आपला दिवस कसा जाईल का माहीत, मला तर माहीत नाही. बरं का सामान ठेवू इथे, साहित्य ठेवू. बरं का आणि हेडफोन तर बघतायच तुम्ही. म्युझिक प्लेअर MP3 म्हणा. हो मोबाईल राहिला पण ठेवायचा. कंटिन्यू आपल्या 35वा एपिसोड. काल आपल्या इंजुरीमुळे आपण कॅन्सल केलं करा म्हणलं. काल मी गेलो मेडिकलला आणि फक्त चिकट टेप आणलं लावायला. मला दाखवतो. तर बघा असं वाटतं 20% कमी झाले, 80% आहे अजून तर बी माझं. तर आज आहे 35वा एपिसोड. पुढं का होते का आणि वेळ घालता वॉर्मअप करून घेऊ. फायद्याने बोलण्यात काही अर्थ नाही. पहिलं वॉर्मअप करून घेऊ. आपण मारणार आहे बॅग. पूर्ण चेंज केला आहे. बॅग घेऊ, पहिलं वॉर्मअप करून घेऊ, मग भेटू वरती. ट्राय करू नॉर्मल पुशअप मारायची. हाताला बनवून घेऊ. असं वाटते आज पण स्किप करावं लागतील आपल्या चॅलेंज. ते नाही काहीतरी करू. मला काय वाटते मी करू शकता का नाही? आज थोडं काहीतरी अलग करू आपण. तर आपण फक्त 10 मिनिट कार्डिओ मारलाय, पण जास्त नाही मारलं. 5 का 6 एक्सरसाइज मारले. प्रत्येकाचे 2-4 2-4 असे मारले. समजून घ्या की असं 3 एक्सरसाइजचे 4-4 मारले आणि 4 एक्सरसाइजचे. मला काय वाटतं मी करू शकतो का नाही? प्रयत्न करू करायचा. बरं का तिला आपण हिंदू पुशअप मारून घेऊ. हिंदू पुशअप मारताना तेवढं काही जास्त त्रास नाही झाला. प्रेशर टाकलं तेवढं चांगलं वाटलं तर माझ्या उजव्या हाताला. इथला का होते का आणि तर त्यापूर्वी तुम्हाला नाव सांगायचं विसरलं मी. तुम्हाला माहितीच आहे. आपण हातावर मारायचा प्रयत्न करू. तर थोडं काहीतरी चेंज करू. तर पहिली एक्सरसाइज आहे वॉल हँड स्टँड पुशअप. बघू पहिल्या सेटचा रिॲक्शन. त्रास भरपूर होतोय. तर मी काहीतरी चेंजेस करतो म्हणून तुम्हाला दाखवतो काय करणार काय नाही का. काय नाही तर आता ह्याचा सपोर्ट घेऊन मारू आपण. बरं का इथे काय तिथे काय. बरं का करू शकता नसताना आहे. जास्त त्रास होत असला आपल्याला करू म्हणजे सोडून टाकू. बरं केलं तर इंजुरी गंभीर होईल, नंतर आपले लागतील. बरं का तर आपण ट्राय करू. असं करू आपण. बरं का हेच मोठं आहे. मला वरी चाललं होतं ते खालून निष्ठला आलं. असं विचार केला वरी पाय घेताना निष्ठला तर पडेल तसं. त्याच्यामुळे मी हळून टाकलं. हळूच डायरेक्ट मारलं. आणि तसं मारलं या फुल मारलं. ते मला आपली इंजुरी काही जात नाही लवकर. तेच महत्त्वाचं आहे. तरी चला पहिला सेट कसं तरी मारलो. दुसरा सेट बघू.
फरक पडतोय आपल्यामध्ये, थोडं दुखणं पण कमी वाटते मला. दुसऱ्या सेटला मला असं वाटलं. बघू तिसऱ्या सेटला का होते का नाही. खोटं बोलू मला समज नाही गेले. सेटला 5 मारलो, पुशअप मारत होतो तेव्हा डाऊन चाललं का एवढं एकच सिच्युएशन बॅलन्स घेतला तर आपण काच फोडल, पत्राला लागून आपला पाय फाटल. एवढं विचार केला, मोटिवेशन भेटलं, ताकद मारलं. दुखला तर भरपूर विचार करत करत मला असं वाटलं मी चुकलं ना, पेक्षा दुखलेली पिढ्या गेली. मी असं विचार करून मी मारला, दुखणं गायबच झालं. थोडे असं विचार करत जावं की तुम्हाला त्याच्यापासून मोटिवेशन भेटावं, काहीतरी पर्याय निघा. बघू आता दुसऱ्या सेटला का होते का नाही. दुसरी एक्सरसाइज तर पहिले रेस्ट करतो, मग भेटू दुसऱ्या एक्सरसाइजला. का दुसऱ्या एक्सरसाइजला तुम्हाला नाव सांगतो, हँड स्टँड होल्ड. 2 दिवस तर वाया गेले, 2 का 3 दिवस. काल तर आपण स्किपच केले. आता बघू पहिल्या सेटला का होते का नाही. हँड स्टँड पुशअपला तर काही तेवढं दुखलं नाही, दुसरं थोडं दुखलं. तिसऱ्या सेटला तर काय नाही दुखलं. जमते का नाही. पहिल्या सेटला थांबायला दुखते ते बघू. स्टार्ट करू. पहिल्या सेटला तेवढं काही ॲक्शन होतं माझं, बरं का. तेवढं काही दुखत नाही, मला वाटतं कमी झाली. दुसऱ्या सेटला का होते का नाही. ते थोडं थोडं आणि लक्ष थोडं थोडं राहतंय आणि राहत थोडं थांबलं. 5 सेकंद जर थांबलं मला असं वाटतंय दुखत नाही, फक्त 10% दुखतंय, पण लवकरच रात्रात कमी होईल. तिसऱ्या सेटला काहीतरी आज चमत्कार व्हायला पाहिजेत. बस येत नाही स्वतःला. मध्ये दुखणं कमी कसं झालं. दुखत होतं जास्त पहिल्या दुसऱ्या सेटला, कमी झालं. आता 95% धरा. जमत आहे, थोडं थोडं लक्षात राहत आहे. नीट झालं ना भावांनो. प्रॅक्टिस करायची ना, वाट लावून ठेवायचं टाइम. एक्सरसाइजला असं वाटलं होतं की मला आजू करावं. आता माझं मी करूच लागतो. थांबत नीट होऊ द्या. कम्प्लिटली 95% कम्प्लीट झाली. जो आहेस 5% बरं का. दुसऱ्या एक्सरसाइजला करायचं काय नाही. तिसरी एक्सरसाइज तुम्हाला माहिती आहे कोणती आहे काय नाही. स्पाइक पुशअप. पहिल्या सेटला का होते का नाही. आपला गॅप पडला आहे, बरोबर. आपण गॅप पडला, आज का होते का नाही. कमी होते थोडं. तर आता मला काय वाटत नाही, तर मी आहे 5% समजून घ्या. 6 मारलं, प्रॉपर मारलं, केलं बरं. मी मारले बरोबर आले. मला माहित नाही, मला फील केले की बरोबर मारले. तर बघू दुसऱ्या सेटला. तर कसे आहेत तुम्ही. आज काय बोलावा का.
कुठे काय बोलावं काय पण कळणार. दुसरा सेट झाला ॲडव्हान्स पाईक पुशअप आणि आपण मारलं 9. फील केलं की प्रॉपर मारले. दोन्ही पण हातावर ज्या सेम प्रेस पडला. 9 हाफ मारले मी मला काय बरं का. तर 9 आपण हाफ मारले आणि 8 प्रॉपर मारले. तरी बघू तिसऱ्या सेटला काय होते का. पाच मारलं एकदम प्रॉपर मारलं. इंजुरी दूर जात आहे बरं का. तर आता 95% समजून घ्या, 5% आहे बाकी. जसं मी मार जातो तर माझी इंजुरी कमी होत जाते. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली का. तर भेटू चौथ्या एक्सरसाइजला. आहे चौथी एक्सरसाइज बरं का. तर नाव सांगतो तुम्हाला, फ्रॉग स्टँड. गॅप पडला काल नाही भेटला, आपण 5 मिनिट झाला व्हिडिओ आपला बरं का. कमीत कमी होईल 15-75, कारण की आज थोडा मूड चांगला आहे. कारण की जसं जसं आपण प्रॅक्टिस करतोय तशी आपली इंजुरी दूर पळत जाते. बघू आता फ्रॉग स्टँडला, म्हणजे पहिल्या सेटला बघू काय फरक पडते का नाही. व तर काहीच नाही केलं तर नाहीच केलं. आज बघू पहिलं सेट. अरे यार करता का यास बस. तर माझं बॅलन्सच नको वाटलं. आपली पूर्ण बॉडी 60-65 किलो वजन आपल्या हातावर उचलायचं आहे, त्यामुळे नको वाटलं मला बरं का. त्रास जास्त होते हे करताना. फक्त 3 एक्सरसाइज करताना आपला काही त्रास झाला नाही तेवढा. तरी बघू दुसऱ्या सेटला. फक्त आपला थोडं त्रास होते सीटपेक्षा. दुसऱ्या सेटला तेवढं काय नाही झालं. प्रॅक्टिस का करणं गेला माहिती आहे का. त्यामुळे आपण प्रॅक्टिस करणं गेला. जास्त वेळ प्रॅक्टिस करून काही फायदा नाही. प्रॅक्टिस बस झाल्याची आपण फक्त स्टार्टअप करतोय. एक बार आपल्याला हातावर थांब आलं ना, हँग जमल, पुशअप मारता जमल, प्रकारचे जमल बरं का. तरी बघू तिसऱ्या सेटला का होती का नाही. बोलावं काही समजेना गेले, कारण की मी तिसरा सेटचा आपण शूटच नाही केलं आणि मी फक्त कॅमेरा चालू केलं होती. मला वाटलं आपलं शूट चालू, काय पण नाही झालं. फक्त व्हिडिओ कॅमेरा चालू होता, फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हतं. आणि नंतर विचार करतो लाईट बंद झाली आणि म्हणतो राव कसं काय लाईट बंद झाली. येऊन बघतो काय आपलं व्हिडिओ चालूच नव्हतं, फक्त कॅमेरा चालू होता, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू नव्हती. तर आपण तिसरा सेट शूट नाही केला, गलतीमुळे झालं बरं का. तर तिसऱ्या सेटला बघा आपण थांबलं, थोडं थांबायचा प्रयत्न करतोय. इंजुरी थांबलं, पहिल्या सेटला थांबलं मी थोडं 5 सेकंड, थोडं हात वाकडे होते. तिसऱ्या सेटला लगी म्हणजे कसं माहिती आहे का, थोडं रेस्ट करून लगी थांबा बघितलं, कारण की जास्त दुखत होतं. त्याच्यामुळे स्किप केलं आणि स्ट्रेचिंग केलं आणि निघालं, म्हणजे बंद केलं बरं का. तर आज थोडं जमलं आहे आपल्याला, आपण ट्राय केले बरं का. तर घरी जाऊ वेब्रेटिन आणि क्रिएटिन घेऊ. Sorry ass DJ.